बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत। मसाल्याचा राजा म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती धनंजय दातार सध्या मुंबईत आहेत। चला तर पाहूया आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेली खास बातचीत। ग्राहक हा राजा असतो, तो चिडला तरी आपण शांत राहायचं असतं आणि ठरवलेल्या वेळेवर त्याला माल द्यायचा असतो। हे तत्व आपल्या यशाचं रहस्य आहे, हे सांगतात धनंजय दातार। दुबईमध्ये आज ते चक्क स्पाइस किंगच्या नावानं ओळखले जातात। चला तर मग ऐकायची का गोष्ट एका NRI मिलेनियरची। धनंजय जी एका छोट्याशा दुकानापासूनच तुम्ही दुबईमध्ये चक्क स्पाइस किंगच्या नावानं ओळखले जातात, तर हे सगळं तुम्हाला कसं जमलं? वयाच्या 20व्या वर्षी मी दुबईला गेलो। एका छोट्या दुकानामध्ये आम्ही सुरुवात केली। माझ्या वडिलांनी 1984 साली एक छोटं दुकान काढलं आणि 2 महिन्यानंतर मी त्यांना जाऊन जॉईन केलं आणि ते करता करता आज 6 सुपर मार्केट दुबईमध्ये आहेत, 2 फ्लोर मिल फॅक्टरीज आणि एक मसाल्याची मोठी फॅक्टरी आमची दुबईमध्ये आहे। एक मराठी माणूस असून एवढं यश, म्हणजे या यशाचं श्रेय तुम्ही नक्की कोणाला देता? श्रेय नक्की मी आधी देवाला देईन आणि माझे जे कामगार आहेत, असंख्य कामगार, त्यांनी मला जी मदत केली, त्यांनी जो सपोर्ट केला, त्यांनी जी मेहनत केली, आज त्यांच्या कृपेने किंवा त्यांच्या मेहनतीने आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे। धनंजयजी, असं ऐकण्यात आलंय की तुम्ही तुमचा रौप्य महोत्सव हवेत साजरा केला, हे काय आहे? माझे वडील आता 4 महिन्यापूर्वीच ते वारलेत। त्यांची इच्छा होती की आपल्या कंपनीची अॅनिव्हर्सरी काहीतरी सुंदर पद्धतीने व्हावी आणि हवेत व्हावी, विमानात व्हावी। आणि आम्ही दुबई एअरपोर्टला खूप मोठ्या प्रमाणात मसाले सप्लाय करतो आणि आपलं ज्या विमानांना एमिरेट्स फ्लाय कॅटरिंगला आम्ही माल सप्लाय करून पुढे आज आलो आहे। तर आपण त्यांच्याकडनं ते एक विमान घेऊन त्यांच्याबरोबर तो साजरा करावा असा आपला एक रौप्य महोत्सव म्हणून ते विमान हे केलं आणि जमिनीपासून 40,000 फूट उंचीवरती जाऊन आपल्या कंपनीची अॅनिव्हर्सरी साजरी केली आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड केला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड मध्ये। आणि त्याचा आज मला आनंद होतो की माझ्या वडिलांची मी आज इच्छा पूर्ण केली आणि त्याच्या मनाला त्यांना खूप मनाला शांती मिळाली असेल की आपल्या मुलांनी आपली इच्छा पूर्ण केली। आज तुम्ही एक NRI आहात, तेव्हा तिथे जाऊन सुद्धा मराठी संस्कृतीशी तुमची नाळ किती घट्ट आहे? नाळ घट्ट आहे, कारण आजही आम्ही इतक्या लांब जरी गेलो तरी आम्ही आमची आपला धर्म, आपली भाषा, आपले संस्कार विसरलो नाहीयेत आणि कुठे जरी गेलो तरी मराठी पताका आजही फिरवत आहोत। धनंजयजी, आता मी तुम्हाला खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे आणि तो प्रश्न असा आहे की तुमच्या या यशाचं सिक्रेट काय? सिक्रेट म्हणजे ग्राहक हा राजा असतो आणि ग्राहकाबरोबर खूप शांतपणे आणि त्याला खूप रिस्पेक्टली बोलायचं त्याची, त्याला चांगली सर्व्हिस द्यावी आणि जर चांगली सर्व्हिस दिली की तो आपल्याकडे नेहमी येतो। या दुकानामध्ये क्वालिटी पण चांगली मिळते, त्यांचं बोलणं चांगलं, त्यांची सर्व्हिस चांगली आहे, तर एक त्याच्यामुळे हेच माझं महत्त्वाचं सिक्रेट असं मला वाटतं। धनंजयजी, तुम्ही आमच्याबरोबर बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद। तुमच्या कामगिरीनं तुम्ही आज मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं नाव देखील परदेशात गाजवलंय, तेव्हा मी मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। याबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 12:30च्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।